खूप शुभेच्छा मनापासून, खूप सर्वांचे आभार, सर्वांना एक मनापासून धन्यवाद। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्गी बघितलेली आहे, सुरुवातीला तुम्ही कशी वाजतीये त्या लग्गीच्या आज आपण बोल शिकणार आहोत। तर आपण जो काल व्हिडिओ अपलोड केला होता, जो स्क्रीनवर दिसत आहे, तो व्हिडिओ एकदम भारी हिट झालाय। खूप जणांना तो व्हिडिओ आवडलाय। ज्या पद्धतीने त्या व्हिडिओला सपोर्ट केलाय, ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट केल्या, ज्या पद्धतीने तुम्ही लाईक केल्या, अशाच पद्धतीने तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करत राहा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला अजून उत्सुकता निर्माण होते आणि तुम्हाला कित्येक चांगले चांगले बोल देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि या कमेंटमुळे आणि लाईकमुळे मला अजून उत्सुकता निर्माण होते आणि प्रोत्साहन मिळतं की जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना व्हिडिओ आवडत आहे, त्यांना ते बोल जे पाहिजे ते मिळत आहे, जेणेकरून तुम्हाला पण नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे। त्या हेतूने मी नवीन नवीन बोल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। तर स्क्रीनवर जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल, तो बोल झालेला नसेल, तर तो बोल तुम्ही त्या व्हिडिओमार्फत शिकून घ्या अशी सर्वांना विनंती आहे। आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लग्गी कशी आहे ती तुम्ही बघितलेली आहे, तरी एकदा मी वाजवून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला त्या बोलामध्ये इंटरेस्ट, उत्सुकता निर्माण होईल आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत राहू, जेणेकरून तुम्हालाही नवनवीन काहीतरी शिकायला मिळेल। तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर एक विनंती आहे, कुणाला ऑनलाईन पद्धतीने पक्वान्न शिकायचा असेल, आपण अनेकांचे बाकीच्यांचे खूप जणांचे क्लास घेत आहोत ऑनलाईन पद्धतीने। तुम्हालाही कुणाला जर ऑनलाईन पक्वान्न शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर जाऊन जॉईन करू शकता। त्या ठिकाणी तुमचं नाव, ईमेल आणि नंबर टाकायचा आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचे क्लास चालू होतील। त्याच पद्धतीने काही शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, तसाच स्क्रीनवर आपला नंबर आहे। काहीही शंका असेल तर अवश्य कॉल करा आणि क्लास जॉईन करा। तर वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अगोदर मी एक डेमो म्हणून तुम्हाला बोल वाजवून दाखवतो, स्लो वाजवून दाखवतो आणि त्यानंतर थोडा स्पीडमध्ये वाजवून दाखवतो आणि बोलाचे अक्षर समजावून सांगतो। या पद्धतीने आज आपण जी लग्गी शिकणार आहोत त्या पद्धतीची, त्या तालाची, अशा प्रकारची आहे। तर कोणी तबला शिकत असेल तर तबल्यासाठी सुद्धा एकदम भारी लग्गी आहे। तबल्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। ढोलकीवर कोणी शिकत असेल तर ढोलकीसाठी सुद्धा चालणारी लग्गी आहे। त्याच पद्धतीने पक्वान्न जर एकदम बेस्ट वाजते, उठावन घेऊन तुम्ही ही लग्गी वाजवू शकता। तर आपण आता बघूया लग्गीचे एक एक अक्षर समजावून घेऊया आणि आपल्या व्हिडिओचा शेवट करूया। तर बोल आहे धागे नत्ती नक धिन्ना। 4 मात्रे द्या, 2 मात्रे द्या, काही हरकत नाही, फक्त अगोदर टाळीमध्ये बसवा। धागे नत्ती नक धिन्ना, धागे नत्ती नक धिन्ना, या पद्धतीचा बोल आहे। तर मी अक्षर समजावून सांगतो कसं कसं घ्यायचं आहे। सगळं या ठिकाणी चाटीवर वाजवायचं आहे। बघा, अगोदर धागे घ्यायचं आहे। आता अगोदर मी वरच्यावर वाजवून दाखवतो किंवा समजावून सांगतो, त्यानंतर गुप्कीवर कसं वाजवायचं ते समजावून सांगतो। तर अगोदर आहे धागे, धागे, वरती मोकळं वाजवायचं आहे। धागे न, फक्त सिंगल, न ती, दोन्हीकडून ती घ्यायचं आहे। धागे न ती, त्यानंतर न क, न क धिन, धिन कसं वाजवायचं, जमाकडे वरती मोकळं वाजवायचं, इकडे 3 वाजवायचं आणि दोन्ही सोबत वाजवायचं, धिन तयार होतो। धिन ना, सिंगल ना आहे शेवटी। तर धागे नत्ती परत एकदा समजून घ्या। धागे न
पद्धतीचा बोल आहे, एकदम भारी लग्गी आहे. अवश्य ट्राय करा. कशी वाजते काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. मी एकदा बोल वाजवून दाखवतो, हळूच वाजवतो, त्यानंतर थोडा स्पीडमध्ये वाजवून दाखवतो आणि आपल्या व्हिडिओला शेवट करूया. या पद्धतीने वरती वाजवायचे. आता राहिला गुपकीवर कसं वाजवायचं. तर गुपकीवर वाजवताना 1 मिनिट बघा. आता इकडे चॅटीवर जे सांगितलंय ते तसंच राहू द्या, फक्त इकडे लक्ष द्या. आता हा गे गे एका बोटाने घ्यायचं आपल्याला. हा गे न तिकडे आहे तर ती दोन्ही बाजूने आहे. तर हा गे न ती न ना या पद्धतीने आहे. तर बोल बघा कसं वाजतंय. हा गे ना ती ना या पद्धतीने वाजवायचं आहे. तर मी एकदा वाजवून दाखवतो गुपकीवर. तर या पद्धतीने गुपकीवर मी अगोदर आता वाजवून दाखवतो फास्टमध्ये. आपण पक्वा सरळ केलं, अगोदर आडवा घेतला आता आणि आपल्या व्हिडिओला शेवट करूया. गुपकीवर बघा कसा वाजतोय आपला आणि व्हिडिओ एंड होईल. आजचा बोल आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.